श्वास आला आणि मराठी सिनेमानं काट टाकली. नॅशनल अवॉर्ड जेव्हा 15 ऑगस्टला मिळाला तो काहीतरी बुधवार होता मला वाटतं. शुक्रवारी महाराष्ट्रातली सगळी थिएटर्स बुक झाली होती. श्वास केल्यानंतर तुला मिळालेला सगळ्यात मोठा धडा कुठला होता? म्हणजे श्वासच्या रिमेकच्या पण ऑफर्स होत्या. असा कधी मोह झाला नाही की आता आपण आलेल्या ऑफरपैकी एक बिग बजेट सिनेमा घेऊ करायला? 11 हिरोईन्स आणि 1 हिरो. हो हो, कळलं का? आणि त्या कोणी असणार होत्या, हिंदीतली ऑफर होती ती. हे जे बॅगेज असतं ना, हा, हे बॅगेज खूप जास्त होतं. आपल्या ते लगेच असा विचार होतो की याचा कमर्शियल सिनेमा कसा होईल. हे जेव्हा आपण नाकारतो सगळ्या गोष्टी, त्याची तुम्हाला किंमत चुकवावी लागते एक प्रकारची. असंच सुरू नाहीये फक्त की लोकांना काय हवंय ते ते देऊन द्या. टाका आणि मोकळे व्हा. कारण तसं करत असताना सुद्धा सक्सेस रेट कुठे 100% आहे. 2 चांगले सिनेमे देऊन सुद्धा पैसे घालायला तुलाच उभारा का लागतो? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा विषय स्पेशल आहे. म्हणजे आपण नेहमी मराठी सिनेमांबद्दल जेव्हा केव्हा बोलत असतो तेव्हा आपण नेहमी 2004 जातो, कारण तेव्हा श्वास हा सिनेमा आला होता. आणि असं म्हटलं जातं की श्वास आला आणि मराठी सिनेमानं काट टाकली. कायम आपण नेहमी जेव्हा सिनेमाबद्दल बोलतो तेव्हा श्वासचा उल्लेख हा टाळता येत नाही. आज म्हणजे यावर्षी 2024 या सिनेमाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. एप्रिलमध्ये 2004 हा सिनेमा आला होता. मग आपण नेहमी हिंदी सिनेमांचं कौतुक करतो. हिंदी सिनेमाला 20 वर्ष 50 वर्ष पूर्ण झाली की त्याचे आपण गोडवे गावतो म्हणा किंवा आठवणी जागवतो. मग असा विषय झाला की हा जर सिनेमा मैलाचा दगड असेल तर मग या सिनेमाच्या आठवणी, या सिनेमाच्या निमित्तानं आपण काही गुजगोष्टी करू शकतो का? आणि त्या करण्यासाठीच आज आपल्यासोबत आहे श्वासचा दिग्दर्शक संदीप सावंत. संदीप, मी तुझं खूप स्वागत करतो. या 20 वर्षांमध्ये सिनेमा कसा बदलला, प्रेक्षकांची रुची कशी बदलली, किंबहुना दिग्दर्शक म्हणून संदीपमध्ये काय बदल झाले, श्वासमुळं त्याला कितपत हात मिळाला, पुढे त्यानं जे सिनेमे केले, नदी वाहतेसारखा एक सिनेमा केला आणि आत्ता अलीकडे त्याचा या गोष्टीला नावच नाही असा नावाचा एक सिनेमा आलेला आहे. तर ही त्याची वाटचाल कशी होती या एकूणच अनुषंगाने आपल्याला बोलता येईल. पण त्या सगळ्यामध्ये श्वास हा कुठंतरी बरोबर केंद्रस्थानी असेल. तर फार वेळ घेत नाही, सुरुवात करूया. संदीप, मी तुझं पुन्हा एकदा खूप स्वागत करतो आणि तू वेळ देऊन आलास याबद्दल ही आमच्याकडनं एक छोटीशी भेट पुणे कॉटन कंपनीतर्फे. थँक्यू. ही फुलना फुलाची पाकळी. संदीप सावंत हे नाव मराठी इंडस्ट्रीला नवीन नाही, कारण श्वास सारखा चित्रपट त्याने दिला आणि तो सिनेमा जगतमान्य झाला, त्याला राजमान्यता मिळाली, नॅशनल मिळालं. त्यानंतर त्यानं नदी वाहतेसारखा एक वेगळ्या विषयावरचा सिनेमा केला आणि आता ह्या गोष्टीला नावच नाही अशा नावाचा एक सिनेमा त्यांनी केलेला आहे. या 2003-04 पासून आत्तापर्यंत त्याने 3 सिनेमे केले आणि तो आपल्या वेगानं काम करतो आहे, येतो आहे. आणि म्हणूनच या सगळ्या वेगाबद्दल, त्याच्या प्रवासाबद्दल माझ्या मनात खूप प्रश्न आहेत. एकीकडं एक यशस्वी सिनेमा दिल्यानंतर आपण 3 वर्षात 6 सिनेमे करणारे दिग्दर्शक पण पाहिलेले आहेत आणि एकीकडं राजमान्यता, लोकमान्यता मिळूनसुद्धा 10-10 वर्षानंतर एखादा सिनेमा करणारा दिग्दर्शक संदीपसारखा पण मराठीमध्ये आहे. तर याच्या मागचं काय कारण आहे, त्याचं म्हणणं काय आहे, सिनेमा त्याला कसा दिसतो, या अशा अनेक गोष्टींवर आपण आज बोलणार आहोत. तुझं मनपूर्वक स्वागत. फार वेळ घेत नाही, थेट पहिला प्रश्न. श्वास तू 2002-03 आला, 3-4 आला. त्याच्यानंतर 17 नदी वाहतेसारखा सिनेमा केलास आणि आता 24 तू हा सिनेमा केलास. इतका गॅप घेऊन तू का काम करतोस? आता जो सिनेमा केला ह्याला ॲक्च्युली गॅप नव्हती. ती कोविडमुळे ते 2 वर्ष फुकटच गेली. हो, एवढ्या कामाला आम्ही सुरुवात केली आणि मग कोविडनंतर मग ते सुरू झालं आणि मग ते हार्डली वर्षभरात सिनेमा रेडी झाला. मग फेस्टिवल्स आणि सगळी स्क्रीनिंग सुरू झाली, आता तो रिलीज झाला. ह्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक तर तो विषय, म्हणजे त्या विषयावरती आपल्याला फिल्म करावीशी वाटलं पाहिजे. बरोबर. कारण ऑफर्स तर खूप येत असतात, पण माहीत नाही, पण मी असा विचार करतो की तो ॲटलिस्ट मला मनापासून करावा असा वाटला पाहिजे. बरोबर. किंवा त्या विषयावरती सिनेमा होईल हे मला डेफिनेटली माहिती असलं पाहिजे. तो प्रोसेस सुरू होते. बरोबर. नदी वाहतेच्या बाबतीत पण तेच होतं की ह्या विषयावरती सिनेमा करायचा आहे हे ठरवल्यानंतर, कारण नदी वाहतेची रिसर्च प्रोसेस खूप मोठी होती.
आणि नदी वाहतेसाठी फायनान्स उभं राहणं हो ही खूप अवघड गोष्ट होती. हो त्यामुळे त्या प्रोसेससाठी मला थोडी वाट बघावी लागली. पण तो सिनेमा मी पूर्ण केला. हो मी तो सोडला नाही, कारण नाही तर काहीच कम्प्लीट करू शकत नाही आपण. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट तीच आहे की जर ठरवलं की या विषयावर सिनेमा करायचा आहे आणि त्या विषयावरती करावंसं वाटतं आहे, तर मग कधी कधी असं होतं की मे बी त्याला वेळ लागेल, पण तो पूर्ण करणं पण तेवढंच नेसेसरी असतं. बरं ही बेसिक थॉट प्रोसेस आहे. ओके आता अनेकदा असं होतं की विषय खूप चांगला असतो पण बजेट नसतं. मग अनेक प्रश्न उभे राहतात की करायचं किंवा नाही. आता हा जो आम्ही सिनेमा केला, हा सिनेमा एका कादंबरीवर आधारित आहे. ह्या गोष्टीला नावच नाही. कोल्हापूरला जयसिंगपूर नावाचं एक तालुका प्लेस आहे. तिथे पायस मेडिलिंग नावाचं हॉस्पिटल आहे. त्याचे डॉक्टर सतीश कुमार पाटील त्यांचं एक नॉव्हेल होतं, मृत्यूस्पर्श नावाचं. ते त्यांनी मला वाचायला पाठवलं होतं. मी जवळ 3-4 महिने घेतले. नंतर मला असं वाटलं की ह्या नॉव्हेलवरती सिनेमा होऊ शकतो. पण त्या नॉव्हेलमधले सर्व रेफरन्सेस 90s मधले होते. त्यामुळे मला आधी हे क्लिअर करावं लागलं की हा सिनेमा करायचा असेल तर 2020 मधला तो व्हायला पाहिजे.